कष्टकरी शेतकरी संघटनेचा मुंबईतील मूळ निवासी आदिवासींचा आझाद मैदानमध्ये शासन विरोधात जन आक्रोश आंदोलन। मुळात आम्ही आज मुंबई शहरातले 222 आदिवासी पाड्यावरचे लोक इथे आलेले आहोत आणि 222 आदिवासी पाड्यावरचे लोक आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलेलो आहोत की ज्या आमच्या पिढ्यानपिढ्याच्या वहिवाटीच्या जागा जमिनी आहेत, शेतीवाडी आहेत, तर या शेतीवाडी आमच्या जमिनी जागा ज्या आहेत त्या आम्हाला कायमस्वरूपी मालकी हक्काने मिळाव्यात म्हणून गेले जवळजवळ 50 वर्ष हा लढा चालू आहे। आणि त्यानंतर अनेकदा सरकारने सांगितलं की आम्ही तुम्हाला गावठाणं देऊ, आम्ही तुम्हाला जमिनी देऊ। वनहक्क कायदा 2006 सक्षम असताना लोकांना अद्यापही वनपट्टे मिळालेले नाहीत आणि एकूणच आदिवासी समाजावर जो सातत्यानं मुंबई शहरामध्ये अन्याय होतोय, त्यांच्या जमिनी जागा काढून घेऊन त्या ठिकाणी बिल्डरच्या SRAच्या योजना ज्या राबवल्या जात आहेत, तर या सगळ्याला विरोध करण्यासाठी म्हणून आणि त्या विरोधात आपलं एक जन आक्रोश आंदोलन, धरणे आंदोलन आजचं आयोजित केलेलं होतं। त्याचं कारण केवळ एवढंच होतं की मुंबई शहरातल्या आदिवासींवर होणारे अन्याय ताबडतोब थांबले पाहिजेत। आमच्या ज्या गावठाणाच्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करा, आमच्या शेतीवाडीच्या जमिनी आहेत त्या आमच्या नावावर करा, आदिवासी गावांमध्ये कॅम्प लावून जातीचे दाखले द्या, आमच्या वहिवाटीमध्ये असलेल्या जमिनी आम्ही तुम्हाला कधीच देणार नाही, त्याचे मालक म्हणून तुम्ही आम्हाला घोषित करा। तर अशा काही ज्या अनेक वर्षापासून आम्ही लावून धरलेल्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठीचं हे धरणे आंदोलन होतं। अद्याप आम्हाला भेट मिळालेली नाही आहे, पण आता महसूल मंत्र्यांची भेट द्या म्हणून आम्ही सांगितलं, तर पोलिसांनी आम्हाला सांगितलं आम्ही लवकरच हे करतोय, बोलवतो म्हणून। बघूया काय होतं ते। धन्यवाद। ओके।